ओपनिंग पेयर मैदानाकडे पाठवायची आहे. बॅटिंग करणारी आदर्श 11 ठाणेली टीम जीतू चव्हाण या मॅच साठी पंच म्हणून काम पाहतील. मैदानाकडे दाखल झाले मल्हारी भोईर आणि त्यांच्या साथीनं हरी भोईर. आक्रमक आणि विस्फोटक विश्वासू फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती दाखल झाले. क्षेत्ररक्षण करते टॉस जिंकल्यानंतर या मॅच मध्ये टीम कोल्टन मॅन्डेटरी पॉवर प्ले बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना कॉमेडी बॉक्स कडून बॉलर तानाजी स्ट्रायकिंग गेअरमध्ये समोर जातील लेफ्ट हँड बॅट्समन मल्हारी भोईर. अंपायर एक विशेष सूचना आहे आपल्याकरता. निर्णय देताना दोन्ही पंच एकत्रित या आणि त्यानंतर निर्णय द्या आणि त्याचबरोबर डाबाला स्पीडअप द्यायचा. आपण गेम एक्झाम अंपायर ग्रीन सिग्नल लेट्स प्ले बेस्ट ऑफ लक बोथ टीम शो द गुड गेम. दोन्ही टीमला प्रेक्षकांकडून मान्यवरांकडून समर्थकांकडून शुभेच्छा. या जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग गेअरवरती मल्हारी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट तानाजी. पहिलाच बॉल प्रॉपरलींचा खूप चांगला वापर बॅकवर्डवरती थांबून वेट ट्रान्सफर करून थ्रू द पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन मल्हारी भोईरचा. बट बॅटन बॉल मध्ये इथे संपर्क झालेला नाहीये. हा येतोय डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती सुरुवात दर्जेदार करत असताना गोल्डन टीम करता बॉलर तानाजी. त्याला माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे विषयक व्ही शेप मध्ये 2 फिल्डर डीप मध्ये विकेट आणि त्याचबरोबर पाहतात वाट लॉंग ऑफ पेट्रोलिंग करत असताना सीमारेषेच्या नजदीक अर्ध विकेट येत आहेत. या वेळेला फुलर लेंथ आणि फुलर लेंथ बॉल सरळ उडवलाय डॅशिंग डाऊन द विकेट स्क्रीनच्या समोर प्रेक्षकांना दिलेली ही मान्यवरा हे अभिवादन स्वीकारत असताना मल्हारी भोईर बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर. आदर्श 11 ठाणेली टीम सुरुवात चौकार. आदर्श 11 ठाणेली टीमच्या खात्यात. या वेळेला बाकी देऊन कट करण्याचा प्रयत्न विकेट किपर बीट शॉट थर्डमॅन बीट नशिबाची साथ आणि क्षेत्ररक्षकांवरती केली मात. बॉल डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या वेळेचा येतोय हा चौकार. फिल्डरला हुलकावणी दिली आणि सरळ साइड स्क्रीन समोर हा तो बिहाइंड द विकेट चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार मल्हारी भोईरच्या बॅट मधून आणि या चौकारानं आदर्श 11 ठाणेली टीमची टोटल बॅटिंग करत असताना फलकावरती पोहोचली ती एकूण 8व्या धावसंख्येवरती. 8 रन ऑन द बोर्ड. पहिलाच बॉल डॉट त्यानंतर विशेप मध्ये चौकार आणि सध्या नशिबाची साथ लाभत असताना मल्हारी भोईरला हे जीवदान मिळालं विकेट किपर यांच्या वतीनं. आणि येणाऱ्या कालावधीत हे जीवदान किती महाग ठरेल फिल्डिंग करणाऱ्या कोल्टन टीमला याचं देखील उत्तर मिळेल. बॉलर तयार तानाजी कॉमेडी बॉक्स कडून उर्ध विकेट.
या वेळेला ऑन साइडला स्वीप केलाय, टिपिकल मल्हारी गोविल ट्रेडमार्क शॉट. स्कोर लेगला फील्डर बॉलच्या पाठमोरा होता, आउटफील्ड त्या ठिकाणी चांगलं होतं आणि शेवटच्या क्षणाला झुंज देत असताना क्रिकेटमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना क्षेत्ररक्षक स्कोर लेगला या 3 रन्स अतिशय वेगानं कंप्लीट होत आहेत. जसं टायमिंग हवं होतं, जसं मिडलिंग हवं होतं, ते मिडलिंग इथं झालं नाही आणि त्यामुळेच 3 धाबा आदर्श 11 धानेली टीमच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर मल्हारी भोईरच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. ट्रिपल नंतर टीमची टोटल फलकावरती 11. 11 रन ऑन द बोर्ड. स्ट्राइक विकेटमध्ये सामोरे जातील सलामीचे फलंदाज हरी. राऊंड विकेट तानाजी. बॅट मधला हा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. विकेट मध्ये दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर येतो चौकार. मध्ये संधी क्रिएट करायची होती रनआउटची, पण डेफिनेटली संधी निर्माण झाली नाही. डॉट बॉल मांडेकरी ताबडतोबच्या पहिल्या ओव्हरचा केली ते कंप्लीट झालाय आणि सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना आदर्श 11 धानेली टीमची टोटल फलकावरती विकेट न गमावताना 15 रन 15 धाबा. या डावाचं हे पहिलं षटक. स्ट्रायकिंग गेटवरती सामोरे जातील मल्हारी भोईर. त्यांच्या बॅटमधून टीमसाठी 4 बॉलमध्ये 11 धाबेचं योगदान आलं आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग गेटवरती 2 बॉलमध्ये 4 धाबेचं योगदान देत असताना हरी भोईर दीपक येत आहेत. सेकंड ओव्हर P2चे दुसरं षटक. स्ट्रायकिंग गेटवरती सामोरे जातील मल्हारी. या वेळेला बॉल नेक्स्ट सोडून जातो. अंपायर सिग्नल. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा रन नंतर टीमची टोटल फलकावरती वेगानं पुढे सरकते. एकूण अंकित होतात त्या 16 धावा. 16 रन ऑन द बोर्ड. आदर्श 11 धानेली टीमची सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये आदर्श झाली. स्वप्नवत कामगिरी मैदानामध्ये करत असताना मल्हारी भोईर या वेळेला वेगवान बाउन्स. अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक्स्ट्रा बाउन्स या बॉल वरती. त्याचबरोबर एक चान्स देखील डिलिव्हर करत असताना अंपायर अतिरिक्त उचलीचा एक इशारा तिथे बॉलर पर्यंत पोहोचत असताना हा ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा बाउन्स विकेट किपरच्या हातात. दुसरी एक्स्ट्रा रन आदर्श 11 धानेली टीमच्या खात्यात आणि एक्स्ट्रा रन नंतर स्कोरबोर्ड वरती रन झालेत 17. याही वेळेला लाईन खराब आहे. सातत्यानं गती भन्नाट आहे परंतु वेगावरती नियंत्रण नाहीये, टप्प्यावरती नियंत्रण नाही आणि येतो तो लागोपाठचा तिसरा वाईड बॉल. 3 एक्स्ट्रा रन आतापर्यंत आदर्श 11 धानेली टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. यांनी एकूण दाफलकावरती टीमची टोटल सध्याच्या घडीला अंकित झाले ते म्हणजेच 18 धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला. सुरुवात थोडीशी खराब झाली दीपकची. कमबॅक त्याला करावा लागेल कोल्टन टीम करता. याही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स ना सरळ हा बॉल जातो विकेट किपरच्या हातात. शोल्डर हाईट ना चेंडू ते विकेट किपर गॅदर करत असताना हा येतो डॉट बॉल. उचली देण्याचा प्रयत्न, आपटी देण्याचा प्रयत्न बॉलला आणि सध्याच्या घडीला यशस्वी ठरला तो म्हणजेच बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर दीपक.
या वेळेला फुलर लेग बॉल अवेट फिल्डर बॉलच्या खाली विकेटला डिस्टन्स क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षक बनून राहील फक्त दर्शक अजिंक्य राणे स्टँडला दिलेली ही सलामी मल्हारी भोईरच्या बाट मधून हा उत्तुंग षटकार आक्रमकता धारण करत असताना मल्हारी भोईर 6 धावेसोबत टीमची टोटल 24 रन. या वेळेला ऑन साइडला लीडिंग एज घेतली आहे. थर्डमॅनला फिल्डर बॉलच्या अगदी खाली होता पण त्यानं चूक केली आहे. मॅच मध्ये दुसऱ्यांदा जीवदान मिळालंय बॅटिंग करत असताना मल्हारी भोईरला. नाही नेहमीच म्हटलं जातं नशीब देखील धाडसी माणसाचं सहकार्य करत असतं आणि ते धाडच दाखवत होते मल्हारी भोईर आणि त्याला साथ लाभली नशिबाची. आंघोळ करत असताना जितक्या सहजतेनं हातातून साबण निष्ठावा तितक्या सहजतेनं हा झेल तिथे सुटला फिल्डर कडून. घोडचूक तिथे झाली आहे. 1 रन ऍड होईल आदर्श इलेव्हन धानेली टीमच्या खात्यात आणि टीमची टोटल फलकावरती झाली आहे 25 रन. बाटवटोची अप्रतिम स्ट्रोक वेट ट्रान्सफर केलं त्यानंतर हा फटका सजवला. विराट कोहली स्टँड कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर हरी भोईरच्या बाट फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत गोलंदाजांवरती. आक्रमण करण्याचा मनसुबा मैदानामध्ये आणि तो मनसुबा तो मनोनिर्धार ते मनोधैर्य तेवढं ठेवत असताना बॅट्समन हरी भोईर या 4 धावा त्याच्या खात्यामध्ये आणि टीमची टोटल चौकाराने फलकावरती सरकते 29 रन. सध्याच्या घडीला ही बॅटिंग करणाऱ्या आदर्श इलेव्हन धानेली टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पार्टनरशिप बिल्डअप करत असताना पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचत असताना दोन्ही बॅट्समन बॉलर तयार दीपक. यावेळेला विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला आहे. मिड ऑनचा फिल्डर फक्त बनून राहील दर्शक वाईड स्लॉग ऑन क्लिअर करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर बेधडक बेपान बेचूट फलंदाजी. वेगाने धाव फलक सध्या दगडीला पुढे सरसावत असताना षटकाराने टीमची टोटल एकूण अंकित झाले 35. यावेळेला बॅकफूट देऊन फक्त दिशा दिली कट केला बॉल बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर बॉल वरती हरी भोईरला मिळेल 1 रन. 50 इशारे षटक समाप्तीचा आणि 2 षटकांचा खेळ ते संपल्यानंतर बॅटिंग करत असताना आदर्श इलेव्हन धानेली टीमची टोटल फलकावरती विकेट न गमावताना 18.00 सरासरीने 36 रन. द्वितीय फेरीची पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल शिरगाव बी आणि त्यांच्या विरुद्ध जय भवानी किशोर. पहिल्या सत्र संपल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे जिथे खूप चांगला स्टार्ट मिळाला बॅटिंग करणाऱ्या आदर्श इलेव्हन धानेली टीमला विकेट न गमावताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 36 धाब्याची भागीदारी. तिसरं षटक सांघिक कोट्यातील वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्याकरता त्यात बॉलिंग ट्रॅक वरती तानाजी राऊंड विकेट कॉमेडी बॉक्स कडून. हा बॉल या वेळेला गती थोडी कमी गेली फिंगर बोर्ड केली होते बोट विखुरली होती या बॉल वरती आणि ही लाईन स्ट्राइक गेली होती रीड करता आली नाहीये. हरी भोईर सारख्या सेट बॅट्समनला हाय तो डॉट बॉल. स्पेनला सुरुवात तर दर्जेदार करत असताना तानाजी टीम कोल्टन टीम करता चांगली कामगिरी सध्याच्या घडीला त्याच्या वतीनं दाफलकावटी धावसंख्या असतील. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात तर डॉट बॉलने केली आहे बट किती काळ स्ट्रायकिंगमध्ये शांत ठेवतील बॅट्समन हरी भोईरला हे देखील पाहण्याजोगं. दाफल असतील 36 धावा स्कोरबोर्ड वरती. या बलीला हाफ ट्रॅकर फक्त दिशा दिली 30 सर्कलच्या फायनलच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर वेगाचा पुरेपूर वापर करत असताना या बॉलला दाखवला हरी भोईरनं बाउंड्री लाईनचा रस्ता येतो त्याचा
यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, लाईन लवकर रीड केली, पिकअप केला स्ट्रोक आणि सरळ पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला आक्रमकतेनं बॅटिंग करत असताना टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना हरिभोईर टीमची टोटल 46. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉलच्या खाली आणि तिसऱ्यांदा मैदानामध्ये झोल ड्रॉप झालाय फिल्डिंग करणाऱ्या कोल्टन टीम कडून. दोनही सलामीच्या फलंदाजांना आतापर्यंत लाभते जीवदान. या 2 रन्स या दरम्यान बॅट्समनना हरिभोईरच्या आणि त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. डबल नंतर टीमची टोटल फलकावर सरकते 48. यावेळेला फटका फसला, मिड विकेटला फिल्डर बॉलच्या खाली. आता मात्र टिट फॉर टॅट तसं प्रत्युत्तर. लक्ष्मण होते त्या ठिकाणी आणि पहिला धक्का बोजला बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धारेली टीमला. 48 ऑन द बोर्ड, स्टील 1 टू गो. स्ट्राइक गेटवरती आहेत मल्हारी भोईर आणि त्यांच्या साथीने न्यू बॅट्समन मंगेश भोईर. तिसऱ्या क्रमांकावरती मंगेश भोईर. यावेळेला स्पेस हिट खेळण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवलं, बॅटन बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. सोशल डिस्टन्सिंग इथे राखली जाते आणि हा बॉल सरळ टेकअप घेतो विकेट किपरच्या हातात. येतो तो डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय आणि फलकावरती बॅटिंग करत असताना आदर्श 11 धारेली टीमची टोटल आहे एका विकेटच्या नुकसानात 48 रन. ड्रिंक्स वाली मैदानामध्ये जाईल. हो 48 ऑन द बोर्ड. 48 धाबा स्कोर बोर्ड वरती सध्याच्या घडीला हे टोटल आहे बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानेली संघाची 16 धाब्याची सरासरी सध्याच्या घडीला प्रति 3 षटकांना मागे मात्र मेंटेन ठेवली आहे. धावफलकाची धावगती राखली आहे ती म्हणजे आदर्श 11 धानेली टीमला. निर्णायक 2 षटकांचा खेळ जरी पहिल्या सत्राचा शिल्लक. बॉलिंग ट्रॅक वरती येत आहे जेस जे कॅप्टन आहेत कोल्टन टीमचे आणि त्याला आता कॅप्टनची भूमिका क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते ती भूमिका तो रोल इथे आपल्या टीमसाठी इम्प्लिमेंट करावा लागेल अदा करावा लागेल. 48 ऑन द बोर्ड. 48 धाबा स्कोर बोर्ड वरती एक चौथं षटक पहिल्या डावाचं बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना जेश राऊंड विकेट स्क्रीन एंड कडून पहिलाच बॉल धीम्या गतीचा वेगाने ते परास्त केलं. गतीमध्ये मिश्रण गेलं, गतीमध्ये प्रयोग केला बॉलर जयेश आणि त्याला यश देखील आला. हा तो डॉट बॉल. स्ट्राइकिंग गेटवरती आहेत मंगेश भोईर ज्याने 1 चेंडूचा सामना केला. यावेळेला कमी गतीचा हा बॉल टायमिंग व्यवस्थित जुळला नाहीये. फिल्डर कडून चूक झालीये. हाताला घासून हा बॉल जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर अँड यस इट इज अंपायर सिग्नल.
असताना मंगेश भोईर दुसऱ्या बॉल वरती. टीमची टोटल 50 अप फॉर आदर्श 11 धानेवली. 54 रन स्कोर बोर्ड वरती. सध्याच्या घडीला हा चौथा झेल त्या मॅच मध्ये ड्रॉप झाला फिल्डिंग करणाऱ्या कोलटन टीम कडून आणि जीवदान मिळाले मल्हारी भोईरला. 6 धावा टीमच्या खात्यामध्ये. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल यावेळेला पाठवून दिला वाडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर देखील मंगेश भोईरचं आक्रमण चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. तो लगोपाठचा दुसरा षटकार. सन्मान्य श्री अभि भोईर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल. स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी कोथरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचा. धानेवलीचे ज्येष्ठ ग्रामस्थ त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि मंचावरती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणे सत्कार करणं हे आयोजकांचं कर्तव्य. 60 ऑन द बोर्ड 60 धावा. ज्ञानेश्वर भोईर यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होईल. या वेळेला देखील गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने टर्न झाला हा बॉल. लेग ब्रेक बॉल आणि ही लाईन रीड करता आली नाही. स्ट्रायकिंग एरियावरती न्यू बॅट्समन साईनाथ भोईरला हा देखील येतो डॉट बॉल. कम बॅक झाला या ओव्हर मध्ये बॉलिंग करणाऱ्या गोल्डन टीमचं. यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स आणि दोनही पंच इथे आहेत तटस्थ. डॉट बॉलचा इशारा आला. डॉट बॉलला चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना असेल. पहिलं सत्र संपल्यानंतर आपण टॉस का बॉस कक्षामध्ये यायचं टॉस साठी. सिक्स्टी ऑन द बोर्ड आफ्टर 4th ओव्हर. 4 षटकांच्या अखेरीस दाखल करतो. धावसंख्या आहे 7. लास्ट ओव्हर पहिल्या इनिंग्स पहिल्या डावाचं हे शेवटचं आणि अंतिम षटक. 60 धावा स्कोरबोर्ड वरती. स्ट्रायकिंग एट वरती मल्हारी भोईर आणि त्यांच्या साथीनं नॉनस्ट्रायकिंग एट वरती साईनाथ भोईर. मल्हारी भोईर जे सलामीसाठी दाखल झाले होते अजून खेळपट्टीवरती उपस्थित. तळ ठोकून उभा आहे फलंदाज. बाद झाले होते हरी ज्यांनी 9 चेंडूमध्ये 3 चौकार आणि एका षटकाराच्या साथीने 21 धावेचे योगदान दिले होते. त्यानंतर मंगेश ज्यांनी 4 चेंडूमध्ये 2 षटकाराच्या साथीने 300च्या स्ट्राईक रेटने 12 धावेचे योगदान दिलं होतं. तानाजीच्या खात्यामध्ये 1 विकेट आणि त्याचबरोबर जयच्या खात्यामध्ये 1 विकेट. एकूण 2 विकेटचं नुकसान. 4 ओव्हरच्या अंती हे 5 षटक वैभवचं. पहिलाच बॉल बॅकफुट देऊन शॉट ऑन फुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल विकेट बाउंड्री लाईन बाहेरचा धमाका. मल्हारी भोईरच्या बॅटमध्ये येतो हा षटकार. वेलकम टू द ग्राउंड. स्वागत केलं या षटकारांना. बॉलर वैभवचा. टीमची टोटल फलकावरती सरकली आहे 6 धावेच्या साथीने 66 रन स्कोरबोर्ड वरती. इन डबल डिजिट डबल फिगर. मल्हारी भोईर आक्रमण करत असताना वैभवच्या विरुद्ध
यावेळेला लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल मिडल आणि लक्ष्टिक बरोबर हा बॉल सरळ जातो विकेट कीपरच्या हातात, त्यामुळे असेल हा डॉट बॉल. ऑफस्टिककडे शेवटून स्ट्रोक इम्प्लिमेंट करायचा होता, फटका सजवायचा होता, पण तिथे बॅटर बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये आणि हा देखील येतो डॉट बॉल. टीमची टोटल स्थिर 66 ऑन द बोर्ड. फुलर लेंथ विषय मध्ये धमाकेदार स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवर ब्रेक स्ट्रोक, वाडी स्लॉगर क्लिअर करत असताना मल्हारी भाऊच्या बॅट मधून येतोय हा षटकार. चेंडूंची मागणी झाली पंचांकडून, जुना चेंडू मैदानामध्ये पुरवायचा आहे. ओके, मॅच बॉल आलेला आहे, सामना कंटिन्यू करायचा. षटकारानं टीमची टोटल वेगाने पुढे सरकते. 72 रन स्कोर बोर्ड वरती. भलं मोठं लक्ष या मॅच मध्ये गाठत असताना टीम आदर्श 11 धानिवली चांगली बॅटिंग करते मल्हारी. फुलर लेंथ होता, यावेळेला लाईन मिस केली. एम्पायर सिग्नल इट इज वाईड. विकेट कीपर फाईनली थर्ड मॅन बिट. बॉल लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड +4 एकूण 5 धावा एक्स्ट्रा जसर बना ऍड होतील आदर्श 11 झालेली टीमच्या खात्यामध्ये. वाईड +4 एकूण 5 या एक्स्ट्रा रन. सध्याच्या घडीला हे चूक करत असताना बॉलर वैभव टीमची टोटल इन डबल डिजिट डबल फिगर 77 रन ऑन द बोर्ड. 77 धावा धावफलकावरती. साखळगीरवरती मल्हारी. याही वेळेला चेंडू लॉस केलाय फिल्डर बॉलच्या खाली. काऊ कॉर्नर रिजन मध्ये तिसरा जेल सुटल्या डावामध्ये मल्हारी भोईरचा. आणि हा झेल सध्याच्या घडीला मॅच मध्ये जेव्हा बॅटिंग करता दुसऱ्या इनिंग मध्ये कोलकाता टीम दाखल होईल त्यांना डेफिनेटली महागात पडेल. 2 रन ऍड होतील आदर्श 11 धानिवली टीम आणि त्याचबरोबर बॅट्समॅन मल्हारी भोईरच्या खात्यात. डबल नंतर टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती झाले 79. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, त्याच्या शंभूपासून दूर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौका. चार धावेच्या साथीने धावफलक पोहोचते ते 83 धावा स्कोरबोर्ड वरती. स्टील 1 to go. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती मल्हारी भोईर. शेवट यावेळेला मल्हारी भोईरला गोड करता आला नाही. अलंकृत कार्पेट गॅप मध्ये खेळलेत. मिड विकेटला दुसऱ्या धावेचा प्रयत्न सायनात भोईरचा आणि या 2 धावा इझिली ऍड होतील. बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली टीमच्या खात्यात. 5 षटकांचं पहिलं सत्र ते समाप्त झालंय आणि एकूण धावफलकावरती तुम्ही धावसंख्या पाहता ती म्हणजे अंकित झाली आहे 2 विकेटच्या नुकसानात 85 रन. चौदा चेंडूंमध्ये 38 धावेची नाबाद इनिंग साकारतायत मल्हारी भोईर. विल नॉक फॉर टीम. चला, शिरगाव ब संघ कर्णधार आणि जय भवानी क्रिकेट संघ किशोर संघ कर्णधार. टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या त्वरित. द्वितीय फेरीचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. महत्वपूर्ण लढत शिरगाव ब आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल टीम जय भवानी किशोर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विलास वारगडे यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. विलास वारगडे.
शिरगाव बस संघ कर्णधार आणि त्याचबरोबर जय भवानी किशोर संघ कर्णधार. टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या त्वरित. चला पंचाला विनंती असेल आपण मैदानाकडे दाखल व्हायचा. जय भवानी किशोर टीम कॅप्टन टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या प्लीज. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. शिरगाव बस संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल गणेश गायकर यांना टॉससाठी या आपण किंवा कोणी प्रतिनिधी पाठवा. जगदीश भाग्यवंत यांना विनंती असेल आपल्या शुभस्थापन ही नाणेफेकी करायची. जय भवानी किशोर आणि त्यांच्या विरुद्ध शिरगाव ब या दोन टीमच्या दरम्यान होणारा द्वितीय फेरीचा पहिला सामना. हाय व्होल्टेज दाबा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दरम्यान मैदानामध्ये चालू असलेला सामना देखील तितकाच महत्वाचा, तितकीच लक्षणीय लढत. आदर्श 11 धानली टीमची पहिल्या इनिंग मध्ये आदर्श कामगिरी. 85 धाबा धावफलकावरती. 86 धाब्याचं लक्ष गाठायचं, पल्ला गाठायचा तो म्हणजे बॅटिंग करत असताना कोलटेड टीमला या मॅचच्या दुसऱ्या सत्रात आणि 17.20 धाब्याच्या स्कोर कार्ड वरती रन रेट धावगती त्यांना मेंटेन ठेवायची. शिरगाव बस संघ टॉसविन फील्ड फर्स्ट रेडी राहायचं बॅटिंग करता. गेम इज ऑन. सत्र सुरू झालंय. किशोर भोईर के बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना जयेश आणि त्यांच्या साथीने लक्ष्मण ही सलामीची जोडी. 86 धाब्याचं लक्ष डोल्यासमोर ठेवून मैदानाकडे दाखल झाली आहे. बॅटिश लॉंगन आणि मिडविकेट डीप मध्ये दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सीमांचं रक्षण करत असताना स्ट्राइक विकेटवरती जयेश. पहिलाच बॉल बॅकफुट टू दी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग कव्हर पॉइंटला फिल्डर बॉलच्या खाली आणि मैदानाच्या बाहेर येईल. बॅट्समन जयेश गोल्डन डकचे शिकार. विकेट जाईल किशोर भोईरच्या खात्यात. पहिल्याच बॉलवरती सुयोग संपादित करत असताना किशोर भोईर चांगला झेल बिनीत झाला कब पॉइंट रिजनला. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल स्विंग केला ऑन साइडला. पॉवर प्लेचा योग्य वापर. स्कोर लेग रिजन क्लिअर करत असताना चेंडू करतो सीमारेषेची सफर. येतो इथे चौकार. चार धाब्याने खाते खुलं करत असताना मॅच मध्ये बॅट्समन लक्ष्मण टीमची धावसंख्या फलकावरती अंकित होती ती एकूण 4 धाबा. या बॉलला प्रॉपर लेगचा खूप चांगला वापर. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स या बॉलला मिळाला आणि सरळ बॉल वेगाने टेकअप घेत असताना विसावला विकेट किपरच्या हातात. वेगाचं भाई काय असतं, गतीची तर मग काय असते ते दाखवून देत असताना किशोर भोईर हा येतो डॉट बॉल.
टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती रन आहेत 4. फुलरली होता विक्षेप मध्ये वाईट लॉगनला फिल्डर बॉलच्या खाली मल्हारी भोईर हाताचा पिसारा त्यानं फुलवलाय आणि हा लिलया झेल तिथे कैद केलाय. दुसरी विकेट जाईल किशोर भोईरच्या खात्यात. बॅटिंग करणाऱ्या कोलटन टीमला पोहोचला दुसरा हादरा. सलामीचा फलंदाज लक्ष्मण इथे झालाय झेलबाद. दुसरं सुयश किशोरच्या खात्यात. न्यू बॅट्समन महेश या वेळेला लो फुल टॉस ऑनसाइडला स्विंग करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल इट इज वाईड. लेग स्टिक सोडून जातोय हा बॉल. वाईड +1 एकूण 2 एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये 8 होतील आणि एक्स्ट्रा रन नंतर टीमची टोटल फलकावरती सरकते ते 6 अंकावरती. थोडासा प्रयोग फसला त्या ठिकाणी किशोर भोईरचा आणि या 2 एक्स्ट्रा रन कोलटन टीमच्या खात्यात. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल स्वीप केला. ट्रेडमार्क शॉट कॉपी बुक स्टाईल. चेंडू करतो सीमारेषेची सबर. येतो तो षटकार. लागेल कारण 86 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता त्यामुळे बिग हिटची गरज मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता. तो षटकार लगावत असताना महेश टीमची टोटल आहे 12. हा बॉल या वेळेला बोलच भागणार. ऑन ड्राईव्हचा बेस किमती स्ट्रोक. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि प्रयत्न ठरला यशस्वी. थ्रो थोडा उशिराने आला त्या ठिकाणी आणि या 2 रन्स टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. अंपायर सिग्नल फर्स्ट ओव्हर इज कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना कोलटन टीमची टोटल फलकावरती आहे 2 विकेटच्या नुकसानात 14 रन. अजून 4 षटक अर्थातच 24 बॉल आणि विजय करता धावा करायच्या आहेत 72 18 धावेची सरासरी 2 षटकामागे मेंटेन ठेवायची कोलटन टीमला. पहिल्या विकेटसाठी आदर्श 11 धावलेली टीम करताची भागीदारी रचली होती. बॅटिंग करत असताना मल्हारी भोईर आणि त्याबरोबर हरी भोईरना 48 धावेची त्याच प्रकारची भागीदारी सध्या घडीला या मॅच मध्ये देखील करावी लागेल ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या कोलटन टीमला. तर दानेली टीमचे गोलंदाज जर विकेट हॅट्रिक संपादित करत असेल तर जगजितजी भोईर यांच्या वतीने गोलंदाजाला सुवर्ण संधी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं अनाऊन्स झालाय. 24 बॉल आता आवश्यकता 72 धावेची 18 धावेची सरासरी प्रति 4 षटकार मागे मेंटेन ठेवायची. बॅटिंग करणाऱ्या कोलटन टीमला हे दुसरं षटक. थोडं स्पीडअप द्या आदर्श 11 दानेली टीम. अधिकचा बेल खर्च करू नका. राऊंड विकेट प्रवीण भोईर. पहिलाच बॉल थोडासा खाली राहिला. बॅकवर्ड देऊन कट स्ट्रोक वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर दिशा दिली या बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला 1 रन वेगाने कंप्लीट करत असताना बॅट्समन तानाजी या सिंगल नंतर टीमची टोटल फलकावरती वेगाने पुढे सरकते. एकूण धावा घेत होत आहेत 15 रन ऑन द बोर्ड. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्रायकिंग एरियामध्ये सज्ज होत आहेत महेश. राऊंड विकेट प्रवीण. शॉट ऑफ गुड लेन सरप्राइजिंग डिलिव्हरी वेगवान बाउन्स अँड फायनली लेग बायच्या 1 धाव तर वेगाने कंप्लीट करत असताना विकेट किपरचं बॅकिंग थोडस उशिराने आलं तोपर्यंत अवधी होता ही रन कंप्लीट करण्याचा आणि ती रन कंप्लीट करत असताना बॅट्समन तानाजी एका धाब्याने टीमची टोटल फलकावरती झाली 16 रन. यावेळेला फटका बसला. लिडिंग एज शॉर्ट स्कोर लेगला फिल्डर बॉलच्या खाली झेल तिथे टिपलाय. विकेट मिळेल बॉलर प्रवीण भोईरला. फलंदाज बाद होईल तानाजी. बॅटिंग करणाऱ्या कोलटन टीमला पोहोचतोय हा 3रा धक्का. धावा स्कोरबोर्ड वरती.
यानंतर मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल या खेळाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सुनील पोटे यांना. धन्यवाद दीपक. निश्चितच चेंडू होता पंचांचा इथं अवंतर धावीचा इशारा होतोय, वाईटचा इशारा होतोय. अवंतर धावेच्या मधीने धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती कोलटन संघाची धावसंख्या 17 धावा. निश्चितच कोलटन विरुद्ध धानिवली असा मैदानाच्या आतमध्ये रंगणारा सामना 5 षटकांचा होणारा सामना. निश्चितच कोलटन संघ 86 धावांचा पाठलाग करत नाही तर डाव थोडासा डगमळलाय, अवस्था बिकट झाली कोलटन संघाची. कारण धावफलकावर लावली जाते 18. 86 धावांचा पाठलाग करताय म्हणजे तुम्हाला मोठी फटकेबाजी इथे करावी लागेल. मैदानामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे कोलटन संघाच्या फलंदाजांना. निश्चितच इथं चांगल्या गतीने गोलंदाजी करतात ते प्रवीण भोईर उर्फ पांड्या. निश्चितच अशाच प्रकारच्या गोलंदाजी ते ओळखले जातात. धानिवली संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. कोणताही गोलंदाज जर का हॅट्रिक घेत असेल तर जगदीशजी भोईर मॅन फ्रॉम धानिवली यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज इथं देण्यात येईल गोलंदाजाला. निश्चितच इथं लाजवाब चेंडू होता. हा मुद्दा चेंडून या षटकाची सांगता होते. धावसंख्या 2 षटकांती 18 धावा जिंकण्यासाठी धावा 18 चेंडू 68 धावांची आवश्यकता. म्हणजेच निश्चितच प्रत्येक षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी तर करावी लागेल. कोलटन संघ गोलंदाजी मार्कवर येथील ते मंगेश. धानिवली संघाकडून मंगेश असतील गोलंदाजी मार्कवर. निश्चितच पहिल्या 17 मध्ये मल्हारीच्या नॉटआउट 38 धावांमुळे 86 धावांपर्यंत मजल मारली धानिवली संघाने आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना कोलटन संघाची अवस्था इथे बिकट झाली. कारण 18 चेंडू 68 धावांची आवश्यकता आहे म्हणजे निश्चितच मोठे फटका प्रत्येक चेंडूवर येणं गरजेचं. इथं मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये गेला, फटका फसलाय आणि झेल झाला, गडी बाद झाला. निश्चितच मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडूने बॅटची कडा घेऊन हवेत गेला आणि गडी बाद झाला होते. महेशला परतावं लागलं. महेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. फलंदाजी मार्कवर असतील अजय. निश्चितच इथं डेड बॉल. जयंती सोकांडे म्हणजे सतीश सोकांडे जिथे कुठे असतील संपर्क साधायचा आहे. स्वप्नील गांगड यांच्याशी संपर्क साधायचा त्वरित. निश्चितच मंगेशचा पुढील चेंडू अजय असतील फलंदाजी मार्कवर आणि इथं लाजवाब चेंडू बॅटची कडा घेऊन कृषिकाच्या हातांमध्ये झेल झाला, गडी बाद झाला. अजय बॅट टू द पॅव्हिलियन.
धावसंख्या निश्चितच धावफलकावर 18 या षटकांमधील पहिले 2 चेंडू मैदान हाताळत आहेत गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून निश्चितच मोठा फटका खेळला जातोय क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख झालं 2 धावा धावून पूर्ण झालं 2 धावांच्या 6 धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ती 20 धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी अजून देखील 66 धावांचं भलं मोठं आव्हान डोंगर पार करावं लागणार आहे म्हणजे निश्चितच षटकारांची आतिषबाजी इथं करावी लागेल फलंदाजांना मंगेशचा पुढील चेंडू इथं मोठा फटका खेळायचा होता मात्र इथे या पळून धावा पूर्ण होत आहेत 2 धावांच्या 6 धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली ते 22 या धावसंख्येवर निश्चितच संभाजीनगर चषक मुरबाड 2020चा आजचा 3रा दिवस पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना फुटा चेंडू होता तिथं मिसफिल्ड होत मात्र चांगलं बॅकअप तिथं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिळालं दरम्यान 2 धावा धावून पूर्ण झाला 2 धावांच्या 6 धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर अजून देखील 60 धावांचं लक्ष असेल उर्वरित चेंडूंमध्ये 60 धावा पुन्हा एकदा तिथं क्षेत्ररक्षण सुरेख आणि इथं रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळते का निश्चितच रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळाली एक गडी बाद झालाय धावसंख्या झाली 25 माफ करा शिरगाव मल्हार येत आहेत आणि मल्हारीचा पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू मल्हारीच्या माध्यमातून हाताळला जातो पहिला चेंडू निर्धाव निश्चितच मल्हारी सुरेख गोलंदाजी मल्हारीच्या माध्यमातून इथे फुलटा चेंडू होता सुवर्ण संधी होती फलंदाजासाठी मात्र त्या सुवर्ण संधीचा लाभ होतो त्याला 1 धाव प्लस 9 पंचांचा इशारा येतो 9 चेंडू 9 + 1 2 धावा आणि पुढील चेंडू सुवर्ण संधी फलंदाजाकरिता फ्री डिलिव्हरी असेल संधी असेल मोठा फटका खेळण्याची मल्हारचा पुढील चेंडू मोठा फटका खेळला जातो चेंडू जाईल 1 धाव सीमा रेषेच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण सीमा रेषेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण
निश्चितच सूरज क्षेत्ररक्षण बघल्याने 2 धावांवर चौकार झाला असता, मात्र 2 धावांवर समाधानी राहावं लागलं फलंदाजाला. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 रन्स. आणि इतर कलात्मक फटका खेळायचा होता, पल्लू स्कूप खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातो निर्धाव. मल्हारी सुरेख गोलंदाजी. निश्चितच इथं पंचांचा अवांतरचा इशारा येईल. अवांतरच्या माध्यमातून धावसंख्या वाढली. धावसंख्या 30. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. 31 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू, अतिरिक्त चेंडू मल्हारीच्या माध्यमातून अतिरिक्त धावांचा इथं भरणा केला जातो. मात्र लक्ष इथे मोठं आहे कोल्टन संघासमोर. इथं फटका चांगला आहे की फटका फसला आहे? निश्चितच फटका फसला आहे आणि झेल, सुरेख झेल तिथे झालं. गडी बाद झाला. इथं महेशवर मोठी जबाबदारी असेल आणि महेश जर का सामना विजय करून देत असतील तर जयेश आगिले यांच्याकडून 2001 रुपयांचा कॅश प्राइज. महेशने सामना विजय करून दिला 2001 रुपयांचा कॅश प्राइज जयेश आगिले. दरम्यान इथं पंचांचा वाईटचा इशारा येतो, अवांतरचा इशारा येतो. या षटकामध्ये अवांतर चेंडू जास्त टाकले गेलेत, जास्त हाताळले गेलेत मल्हारीच्या माध्यमातून. आणि इथं मोठा फटका खेळला जातो. चेंडू निश्चितच जाईल सीमारेषेपार. ब्लास्ट षटकार. चेंडू हाताळले गेले मल्हारीच्या माध्यमातून. त्यानंतर आलेला हा ब्लास्ट. आतापर्यंत मल्हारीने एकूण 11 चेंडू टाकले. 11 चेंडू 12वा चेंडू असणार आहे. आतापर्यंत मल्हारीच्या षटकामध्ये 11 चेंडू टाकून झाले. आणि इथं पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवांतर चेंडू, म्हणजे 12 चेंडू टाकलेत मल्हारीने. 12 चेंडू आतापर्यंत हाताळले या षटकामध्ये. 2 षटक एका षटकामध्ये पूर्ण करताना. तिसरं षटक चालू होतं आणि हे निश्चितच इथं मोठा चेंडू येतो. एकूण 13 चेंडूंचं हे षटक. 13 चेंडूंमध्ये मागच्या षटकामध्ये मल्हारने चेंडू हाताळले 13 आणि 13 चेंडूमध्ये एक षटकार देखील आला. तरी देखील मल्हारने 13 चेंडूमध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या. 13 चेंडू टाकले, 15 धावा खर्च केल्या. त्यात एक मोठा फटका षटकार देखील आला. मात्र कोल्टन संघाच्या फलंदाजांना फायदा उठवता नाही आला. निश्चितच नवीन गोलंदाज येत आहेत दानिवली संघाकडून सागर. आणि जर का महेश इथे सामना विजय करून देत आहेत, महेश सामना विजय करून देत असतील तर जयेश आगिले यांच्याकडून 2001 रुपयांचा कॅश प्राइज महेशसाठी. अजून
देखील 46 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 46 धावा, जवळपास अशक्य असणार हे समीकरण. 6 चेंडू 46 धावा. आणि महेशच्या बॅटने मोठा पटका येतो. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये झेल झाला, करी बाद झाला. महेश बॅक टू द पॅव्हिलियन. नंतर आपल्याला एक रोमांचक सामना बघायला. एका बाजूला असेल शिरगाव संघ, दुसऱ्या बाजूला असेल किशोर संघ. दोन्ही संघांचे संघनायकांनी दोन्ही संघांनी इथं सज्ज राहायचं. शिरगाव विरुद्ध किशोर. शिरगाव संघाने निश्चित नाणेफेकीचा कौल जिंकल्या. दरम्यान सागरचा विरुद्ध चेंडू निश्चितच ब्लॉकवर डिलिव्हरी होती. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. चेंडू गेला नाही धाव. ब्लॉकवर डिलिव्हरी त्रिफळाची ती सागरच्या माध्यमातून लाजवाब गोलंदाजी. धानोली संघाला 2 चेंडू देखील शिल्लक आहेत. हरेश गोलंदाजी मार्कवर लाजवाब गोलंदाजी धानोली संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि घेतले होते इतरांच्या माध्यमातून विक्री होते का निश्चितच पूर्ण झाली. एका धावेच्या मधून धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली ते 42 धावसंख्येवर. इथं निश्चितच धानोली संघाने विजय इथं निश्चित केलाय. आणि अशावरचा चेंडू औपचारिक चेंडू होता आणि चेंडू भिरकावून दिला जातो सीमारेषे पार षटकाराकरिता.